तीन कारण सांगितलं शिष्याने. पहिलं कारण सांगितलेले की शिष्य म्हणतो माझे आणि ब्रह्माचे जे धर्म आहेत तर ते विरुद्ध धर्म आहेत. माझा धर्म मी पाप पुण्याचा म्हणजे करताय, संसार दुःखाचा भोगताय. माझ्या ठिकाणी म्हणजे जन्म मरण आदी जे धर्म आहेत ते माझ्या ठिकाणी आहेत आणि याच्या विरुद्ध ब्रह्म जे आहे ते ब्रह्म असंग आहे, निर्गुण निराकार वेदांत आहे. शास्त्राचा मुख्य सिद्धांत आहे की जीव ब्रह्मरूप आहे. हा मुख्य सिद्धांत झाला. आणि जीव ब्रह्मरूप आहे हे जीवाला ज्या वेळेला ज्ञात होऊन जाईल त्यावेळेला तो मुक्त होऊन जातो. पण मग आता सिद्धांत तर ऐकला कानाने की मी कोण आहे, जे ब्रह्मरूपच आहे. ब्रह्माविषयी आपातता ज्ञानही झालं की कसं आहे तर सच्चित आनंद आहे, सच्चित आनंद नित्य शाश्वत असं ज्ञानही होतं. म्हणजे ऐकून असं साधारण ज्ञान झालं. पण शंका अशी आहे की माझ्या ठिकाणी दिसणारे धर्म आणि तुम्ही ज्या पदार्थाचं वर्णन करून सांगताय ज्याच्याशी मला ऐक्य करायचं आहे तर त्याच्या ठिकाणी असणारे धर्म हे भिन्न भिन्न दिसत आहे. म्हणजे माझ्या ठिकाणी पहिल्यांदा तर पाप पुण्याचा मी करता दिसतो. दुसरा आहे सुखदुःखाचा भोगता आहे. आणि मरतो जलमतो अशा प्रकारचे माझ्या ठिकाणी हे धर्म प्रतीतीला येत आहे. पण ब्रह्माच्या ठिकाणी यातला काहीच नाही. कारण ते मरत नाही, जन्मत नाही, करता नाही, भोगता नाही. तेव्हा निधर्मी असं म्हटलेलं आहे त्याला. तर हे ऐक्य कसं काय होईल अशी शंका येते आणि येणं साहजिक आहे. चला पुढे दुसरी शंका. दुसरं कारण सांगितलं होतं की दुसरं कारण सांगताना म्हणजे शिष्याने वेदातील वृक्षाचं म्हणजे उदाहरण दिलेलं आहे की एका वासुपर्णा सयजा सकया समानम वृक्षम परिशश्वताते तयोरन्यः पिप्पलम स्वाद्वंतन्य शरणन्यो अभिचाकशिति अशी श्रुती आहे वेदाची. तेव्हा त्याच्यामध्ये एका संसाररूपी वृक्षाच्या ठिकाणी दोन पक्षी बसलेले असं रूपक केलं. संसाररूपी वृक्ष म्हणजे जगत आणि या जगतरूपी एक भोक्ता आणि एक दाता असा केला. तर त्याच्यात त्यांनी दाता करताना ब्रह्म असा शब्द प्रयोग केला आहे तिथे. कारण ब्रह्म हा दाता होऊ शकत नाही. त्यांनी तिथे केलेला शब्द प्रयोग. तर शंका करताना शंका करायला असं काहीतरी वाकडं तिकडं करावंच लागतं तरच शंका तयार होईल. नाही तर सरळ जर लिहिलं असतं ईश्वर हा दाता कर्मफळाचा तर मग सोपं झालं असतं. तर तेव्हा अशी शंका केलेली आहे. तर तेव्हा हा भेद कोणी सांगितलेला आहे? वेदामधूनच आलेला आहे अशी शंका येते. सांगा काय शंका आहे? तर एक आहे कर्मफलाचा म्हणजे करता आहे, दुसरा म्हणजे एक कर्मफलाचा म्हणजे दाता आहे त्याला ईश्वर म्हटलेला आहे आणि कर्मफलाचा जो भोगता आहे त्याला जीव म्हटलेला आहे. म्हणजे जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये भेद असतो. ब्रह्म हे दाता होऊ शकत नाही हे लक्षात ठेवायचं. पण त्यांनी ती संख्येत ते टाकले. कारण ब्रह्म हे कधीच दाता नाही, काहीच नाही येते. म्हणजे काय कुठल्या कर्मामध्ये येत नाही, त्यांनी काही निर्माण केलं नाही. तर अशी त्याची अवस्था आहे. पण त्याने मग हा भाग कुठून आला असं म्हणतात तर वेदामधून आला म्हणतात. ठीक आहे. तर याच्यामुळे काय शंका तयार झाली? तिसरं कारण त्यांनी सांगितलं नाही स्पष्ट करा. जीव ब्रह्माचं भेद त्यांनी सांगितलं. तर जीवाचा आणि ब्रह्माचा हा काय झाला भेद वेदाला मान्य, वेदामधूनच मान्यता नाही. आता तिसरी गोष्ट आहे काय म्हणताय? आता तिसरं कारण सांगितलंय की उपास्य उपासक भावाला धरून विषय आलेला आहे. उपास्य आहे आणि जीव हा उपासक आहे. जर ब्रह्म स्वरूपात जर जीवाचा अंतर्भाव केला तर कर्म उपासनेचा जो अधिकारी आहे तोच म्हणजे नाहीसा होईल. आणि जीवामध्ये जर ब्रह्माचा समावेश केला तर उपासक मध्ये नष्ट आता ही शास्त्रीय शंका आहे. ज्याने चिंतन केलं त्याला शंका येईल, एरवी कोणाला येणार नाही. का एक देव आणि आम्ही जीव. आणि आतापर्यंत जो विषय चाललेला आहे परमार्थामध्ये सुद्धा की आम्ही देवाची उपासक आहोत, देवाचे उपासक आहोत. मग तो देव उपासक उपास्य आणि तुम्ही त्याचे उपासक असा भेद तोही वेदामधूनच आलेला. आणि जर समजा जीवाचं ब्रह्माबरोबर ऐक्य केलं तर हा भेद नष्ट होऊन जाईल आणि तेच वेदालाही मान्य राहणार नाही. चला आता पुढचा मुद्दा सांगितलेला आहे की पूर्वमीमांसेत ईश्वराचा अनंगीकार केलेला आहे आणि सिद्धांत मतात ईश्वराचा सकारण म्हणजे अंगीकार हा 26वा मुद्दा चाललेला आहे.
आता शिष्य असं बोलत असताना पूर्वमीमांसक त्या शिष्याला म्हणजे आपलं मत सांगतो. तो म्हणतो की तुम्ही वेदांती जे ईश्वर मानता ते बरोबर आता नाही. हे मध्ये आधी आलेलं मत आहे. म्हणजे आता तुम्हाला याला जो आपला विषय चालू आहे याला अनुसरून आपल्याला ही माहिती असणं आवश्यक आहे. आणि ती माहिती देण्याच्या उद्देशाने मध्येच शब्द उपस्थित केलेला आहे की पूर्वमीमांसेत ईश्वराचा अंगीकार म्हणजे अंगीकार केलेला नाही. कोणी केलेला नाही? पूर्वमीमांसकाने. म्हणजे तुम्हाला शास्त्रकारांचं ज्ञान असलं पाहिजे आणि हे पूर्वी झालेलं आहे. ते सांख्य, वैशेषिक, न्याय, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा या सहांना आस्तिक शास्त्रकार असं म्हणतात. जे वेदाला मान्यता देतात त्यांना आस्तिक म्हणतात. तर याच्यामध्ये जो पूर्वमीमांसा जेमिनी म्हणून आहेत तर त्यांनी 12 अध्यायी काय केलेली पूर्वमीमांसा केलेली आहे. तर त्याच्यात ईश्वराचा अंगीकार केलेला नाही. ते वेदाला मानतात पण ईश्वराला मानत नाही, तरी त्यांना नास्तिक म्हणत नाही. ते लक्षात ठेवा. अजून आहेत कपिल मुनी सुद्धा सांख्य जे आहेत तेही ईश्वराचा अंगीकार करत नाही. तर हे माहीत असावं आपल्याला. असे काही शास्त्रकार आहेत की जे देव नाही मानत, म्हणजे देव म्हणजे कोण? ईश्वर मानत नाही, पण वेद मानतात. हा त्यांचा भाग येतो. आणि सिद्धांत मतात मात्र ईश्वराला अंगीकार केलेला आहे, म्हणजे सकारण त्याचा अंगीकार केलेला आहे. कारणासहित सांगतात ते. कारण जगातात जेवढे चैतन्य भिन्न पदार्थ आहेत ते जड आहे. चैतन्याचे एवढं चित म्हणून म्हटलं जातं. स्वसंवेद्यत्व त्या केवळ चैतन्याच्या ठिकाणी आहे. तद्भिन्न सगळेच पदार्थ जड झाले. तुमचं पाप पुण्य हे सुद्धा काय झालं? जड झालं. कारण पाप पुण्य हे कल्पित पदार्थापैकी एक आहे, ते जड आहे. मग पाप पुण्य स्वतः फल देणार नाही, तर त्याला फलदातामध्ये कोणीतरी असावा लागतो. म्हणून कर्मफलाचा दाता म्हणून ईश्वराचा अंगीकार करावा लागतो. आता इथे जी शंका आलेली काय आलेली पूर्वमीमांसकाचं मत. पूर्वमीमांसक म्हणजे त्या शिष्याला म्हणतात की तुम्ही वेदांती म्हणजे कर्मफलाचा दाता तो ईश्वर मानता, तर तो काही बरोबर नाही. कारण काय की आपण जसं कर्म करतो त्याच्यामध्ये कर्म देत असतं, असं पूर्वमीमांसकाचं मत आहे. हे एक मत आहेत, वेगवेगळी मतं आहेत आणि त्या मतांचा आपल्याला विचार करून आपली बुद्धी स्थिर करायची असते. आपण नुसतं आपल्या एक तर पहिली गोष्ट आपण आपलं काही मत नाही राहत, कारण आपण विचारच करत नाही. आपण जर आपली बुद्धी चालवली तर तुमचं एक मत तयार होईल तिथं आणखी, आणि ते मत म्हणजेच तुमची शंका असते. मग ती शंका तुम्ही तुमच्या समोर काय केली पाहिजे? मांडली पाहिजे. मला असं वाटतं की असं केलं तर काय अडचण होईल, मग ते तुमचं मत झालं. म्हणजे ते मत म्हणजे काय अखंड आहे असं समजायचं काही कारण नाही, किंवा त्या अबाधित आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. तसं हे सुद्धा मत आहे, हे अबाधित आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. पण एकच अद्वैती मत जे आहे तेच मत अखंड आहे आणि अबाधित अशी मत आहे. अद्वैताचं मत अबाधित आहे, म्हणजे त्याचं खंडन झालेलं नाही आणि होऊही शकत नाही. अद्वैताचं जर खंडन झालंच तर काय होईल? म्हणजे काय करण्याची गरजच राहणार नाही तुम्हाला. जसे आहात प्रपंचात तसेच ठीक आहेत. मग तुम्हाला काय परमार्थ करण्याची आवश्यकता राहणार नाही. अद्वैताच्या मताने काय केलेलं आहे की जगत काय केलेलं आहे, कल्पित असं ठरवून त्या जगताचं अधिष्ठान किंवा जीवाचं अधिष्ठान असणारं जे ब्रह्म, ते ब्रह्म ते हाच एकमेव अद्वितीय असा पदार्थ आहे, अद्वय असा पदार्थ आहे असं ठरवलेलं आहे. यालाच काय म्हणतात? जीवाचं ब्रह्माशी ऐक्य केलं. त्याच्यात ऐक्य काहीच केलेलं नाही, पण जीवाची समजूत काढली की तू कोण आहेस? परमात्माच आहेस. तू स्वतःला जी मान्यता दिलेली जीवपणाची ती काढून टाक. जीवपणाची मान्यता काढली की त्याचा आपोआपच काय झाला? कार्यभाग उरतो. जसा संसदेमध्ये सगळं ज्याची राजसत्ता असते ना त्याला बहुमत असतं, आणि त्या बहुमतात असा एक प्रकार आहे की काही वेळेला अल्पमतात सरकारं येतात. पण अल्पमतातली सरकारं सुद्धा चाललेली असतात.
कशी चालतात जोपर्यंत तिथे काय होत नाही, प्रस्ताव येत नाही. विरोध. विरोधकांकडून प्रस्ताव येत नाही की तुम्ही बहुमत सिद्ध करून दाखवा. जेव्हा कधी सिद्ध करायला जातात त्यावेळेला ते सरकार कोसळलेलं असतं. असे पाठीमागं आपल्याला इतिहासात सुद्धा उदाहरणं दिसतील. तसंच प्रकारे तुमचं सरकार तेव्हाच कोसळेल जेव्हा तुम्ही त्याचं काय काढतात, मान्यता काढून घेतात. जोपर्यंत आपण मान्यता दिली आहे तोपर्यंत जीवपणा बाधित आहे. ज्या दिवशी तुम्ही मान्यता, आणि तत्वज्ञानाने काय केलं हे समजून दिलं की असं असं आहे, असं असं आहे. तत्वज्ञान मोक्ष देणार नाही. तत्वज्ञान समजून देतं, आणि समजून दिल्यानंतर पाठिंबा काढायचा का नाही काढायचा हे तुमचं तुम्ही ठरवायचं. म्हणजे मोक्ष हा शेवटी तुमच्या हातात दिलेला आहे. आणि त्यालाच म्हणतात कोणी की वासनांचा क्षय झाला. मग वासनांचा क्षय तरी का झाला, तर कल्पित वासना होत्या तर त्यांनी अशा नाकारल्या त्या. अरे हे कल्पिताचा मी का संग करू. किंवा जगत बाधित करणं, याच्यामध्ये सुद्धा स्वतःच्याच बुद्धीने त्यांनी काय केला, तो कळालं त्याला की हे कल्पित पदार्थ असेल तर मी याचा संग का करू. आणि तो निसंग अवस्थेत गेला की तो मुक्त होतो. तो संगी राहतो, तो वासनामय राहतो, इच्छाधारी राहतो, आणि तो जन्म घेतो. अशी सरळ संगती याला. म्हणजे तत्वज्ञानाने तुम्हाला हे सांगितलं की असं असं आहे, असं असं आहे, असं असं आहे. मोक्ष नाही दिला, हे सांगितलं असं. मग ते मग मोक्ष कसा होईल, मग ते तुम्ही त्याचं काय करा, सेल्फ स्टडी काढा. ज्याचा स्वतःचा अभ्यास आहे तर तोच काय होतो, मुक्त होतो. म्हणजे जो मग आता हे तुम्हाला नाही तर मग माहिती मिळेल तुम्हाला, इन्फॉर्मेशन. सध्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं जगच आहे. असं हे सुद्धा एक इन्फॉर्मेशन आहे. पण ह्या इन्फॉर्मेशन माहितीच्याद्वारे मोक्ष नाही होत, तर माहितीच्याद्वारे कळतं. आणि वासनेवर विजय मिळवण्याचं काम तुम्हाला करावं लागतं. लक्षात येत आहे ना. हे काय कळालं की जीव हा ब्रह्मरूप आहे. कोणी सांगितलं? शास्त्राने सांगितलं. शंका आल्या त्या शंकेची निवृत्तीही सगळ्या झाल्या, असंही काही नाही. तर अशा प्रकाराने ईश्वर आहे का नाही, खरं तर असं आहे, ब्रह्मच आहे. जगत नाही म्हटलं ईश्वर तरी कशाला ठेवावं लागेल. पण ही उच्च कोटी झाली बरं. पण जेव्हा तुम्ही खालून बोलता त्यावेळेला कर्मसंगती लावायला ईश्वराचा अंगीकार करावा लागतो. लक्षात येत. त्यावेळेला का महाराज ईश्वर आहे का, तर म्हटले तुम्ही जीव आहेत तोपर्यंत ईश्वर आहे. तुम्ही ज्या वेळेला तुमचा उपास्य उपासक भावाच्या पलीकडे निघून गेले त्यावेळेला जगतही नाही राहिलं आणि ईश्वरही नाही. म्हणजे ईश्वर भाव नाही राहिला, पण ईश्वराचं अधिष्ठान ब्रह्म आणि तुमचं अधिष्ठान ते आहेच. हा, पण जे जीव कंटाळलेले असतात संसाराला, किंवा ज्यांना संसार दुःख ते म्हटलेलं आहे सुरुवातच करताना, किंवा महाराज आम्ही संसार दुःखाला कंटाळून तुमच्याकडे आलेलो आहे, तर त्यालाच मोक्ष होतो. जे कंटाळलेले नाहीत त्यांना कशाचा मोक्ष होतो. जसे बिगर कंटाळलेली माणसं कितीही कर्म करत राहतात. ते आमच्याकडे कामाला आलेले, चांगला गुणधर्म आहे त्यांच्याकडे. ते बाहेरच्या ह्याच्यातले, आपल्याकडलीच भारतातलेच UP बिहारकडली मंडळ कंटाळतच नाही. तो त्या दिवशी 7:30 वाजेस्तोवर ती प्लॅस्टर करत बसला होता. आम्ही म्हटलं आमची माणसं कधीच निघून गेली असतात. 5 लाख त्यांच्या जीवर कामं चालू आहेत. त्यांच्याच जीवर कामं चालू आहेत. फार चांगला गुणधर्म आहे. सकाळी 7 ला पण मी म्हटलं की ह्यांनी कंटाळा काय येत नाही. मग त्यांच्यामुळे मी बी बसून राहिलो तिथे. तर ते मार त्याला नाही बरोबर दिसलं की त्याने ते परत आणखी त्याला हे कर, कमी जास्त कर. सुंदर ते काम कर. म्हणजे ते कंटाळले नाही. आता त्यातला फक्त तेवढाच भाग घ्या तुम्ही. जे जीव संसाराला कंटाळलेले नाहीत तर त्यांना पुढचे जन्म 100%. तुम्ही काही अभ्यास करा, किती भक्ती करा, काही करा, शेवटी कोणाच्या हातात दिलंय? तुमच्याच हातात आहे. तुम्हाला मोक्षाला जायचं का नाही जायचं. तुम्ही जर कंटाळलेले नाही तर मग काही अडचण नाही, पुढचे जन्म मिळेल. फक्त हे जे केलेले असतील, मग पाठ केले महाराज, आम्ही बाऱ्या केल्या, पांडुरंगाला जाऊन आलो, तर पुण्यही निर्माण होते. या गोष्टीतून पुण्यही होतेच. सत्कर्मापासून पुण्य होतच आणि निषिद्ध कर्मापासून पाप होतच. तुम्ही निषिद्ध कर्म करत नाही, चांगली गोष्ट आहे, पण सकाम कर्म करत असताल तरी पुढचे जन्म टळत नाही.
म्हणून निष्काम, आताच आपण प्रार्थनेमध्ये म्हणतो ना, काय म्हणते हा? आत्ता निष्कामता काय, पुण्यपुरुषी सदैव निष्काम, पुण्यपुरुषी सदैव निष्काम, बोध कारणे भजावा राम, तो मीच आहे आत्मा आपला. तरी नमन कोणा करावे म्या, तर नमन नमनामध्ये कोण असतात? एक उपासक आणि दुसरा उपासक, दोन भाव आहेत. एक देव आहे आणि तुम्ही आहात. तर तुम्ही कुठपर्यंत आहात? जीवपणा आहे तोपर्यंत ते उपासक म्हणून तुम्ही शिल्लक राहील. आणि तुम्ही देव केव्हा होताल? तुमच्यातली इच्छा सोडून दिल्या, त्याच्याकडे काही इच्छा नाही, मग त्याला पूर्ण काम म्हणतात. या देवाचं नाव पूर्ण काम, पांडुरंगाचं नाव काय आहे? पूर्ण काम. ते म्हणले रुक्माई शेजारी बायको आहे ना, रुक्माई आहे का नाही? आणि हे जगतरूपी प्रपंच निर्माण करणारा, तरी तो पूर्ण काम आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णालाही पूर्ण काम म्हणतात. तो कामिक नाही. असा जीव बनतो तेव्हा तो मुक्त होतो. तेव्हा माझी नेहमीची भाषा सांगायची की तुम्ही ज्या वेळेला हे संत जे बसलेले आहेत ना आपल्यासमोर, तुम्ही ज्या वेळेला ते बनताल ना, त्यावेळेला मुक्त होता. तुम्हाला माऊली ज्ञानोबराय व्हावं लागेल, तुकोबराय व्हावं लागेल. जे माऊली ज्ञानोबराय होतात, तुकोबराय होतात, तेच मुक्त होतात. बाकीचे कदाचित निष्काम असतील काही, पण तरी सुद्धा पुण्याच्या जोरावरती ते इतर लोकांच्याकडे जाऊ शकतात. पण हा अर्थ म्हणजे परमार्थच असा आहे. हा परमार्थाचा शोध हा घ्यायचाच नाही, तर तत्स्वरूप बनायचं आहे. चला, तेव्हा पूर्वमीमांसेने ईश्वराचा काय केला? अंगीकार केलेला आहे, असा विषय आलेला होता. कारण पूर्वमीमांसेने ईश्वराचा अंगीकार केलेला नाही. तुझे म्हणतात बरोबर झालं. चला, म्हणून पूर्वमीमांसक म्हणतो की कर्मच जर कर्मकर्त्याला फल देत असेल तर ईश्वर मानाची काय गरज आहे. तर यावर शिष्य म्हणतो की तुम्ही पूर्वमीमांसक कर्मच कर्माचं फल देतं. हे मत कोणाचं? पूर्वमीमांसा किंवा कपिल मुनींचे, यांची मत तेच आहे. मग आता पण हे वेदांताला मान्य नाही. कारण कर्म, मी मागाशी सांगितलं की चैतन्य भिन्न सगळेच पदार्थ कसे आहेत? जड आहेत. आणि जड कधी स्वतःला जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही, तर ते कर्म प्रविष्ट कसं राहील? ते त्याला फल कसं देता येईल? म्हणून ईश्वराला अंगीकार करावाच लागतो. अब किती काही जरी झाले, आता हे गुलाबाची फुलं हे कोणीतरी तोडूनच आणली ना, का आपाप इथं येऊन बसली? नाही. तर कारण हे जड आहे आणि हे काही करू शकत नाही. म्हणून हे कोणीतरी एखाद्या चेतनाने काय केलं? त्याचा तोडून आणून इथे आणून ठेवून दिलं, तर त्याचा अंगीकार केलेला आहे. तसा कर्माचा, पाप आणि पुण्य यालाही फल देणारा दाता म्हणून ईश्वराचा अंगीकार करावा लागतो. चला, म्हणून शिष्य पूर्वमीमांसकाला म्हणतो की तुम्ही ईश्वर म्हणत नाही, बरोबर नाही. कारण कर्म हे जड आहे आणि जड असल्यामुळे ते फल देऊ शकत नाही. समजा ईश्वराचा अंगीकार कळतंय ना? सगळ्यांना कळतं ना कर्म कसं आहे? जड. देतं का? फल देईल का? आता तुम्ही सकाळी सकाळी उठले, देवपूजा केली, ते म्हणले आम्हाला फल मिळालं, म्हणजे तुम्हाला फल कसं काय मिळेल? तुम्ही केलेलं कर्म हे बरोबर म्हणजे ते सत्कर्म आहे किंवा नित्यनैमित्तिक कर्मात नित्यकर्म केलं देवपूजेचं, हे बरोबर झालं. पण त्याची फलं कशी काय भेटतील? म्हणून तो बरेचसे लोक म्हणतात काय नुसती देवपूजा करत बसले, काय भेटतंय का? ते भेटतं ना. तर त्याचं काय होतं? रूपांतर पुण्यात होतं. मग पुण्यात रूपांतर होईलच कसं? कर्माचं रूपांतर पुण्यात. तर तिथं कोण करावं लागेल? तिथं काय मानावं लागेल? देवाचा अंगीकारच करावा लागतो. आणि हे वेदांताचं मत योग्य आहे. चला, समजा ईश्वराचा अंगीकार न करता कर्मातच जर फल देण्याचं सामर्थ्य असं जर आपण मानलं, तर आपण रोज निषिद्ध किंवा विहित कर्म करतो, तर त्या कर्माचं फल पण आपल्याला म्हणजे ताबडतोब मिळायला पाहिजे. असं काय होत नाही. चोरी करणाऱ्याला काही फल मिळत नाही आणि पुण्य करणाऱ्याला, पुढे दान पुण्य करणाऱ्यालाही काही लगेच फल मिळत नाही. चोरी करणाऱ्याला तरी कुठं काय, तो खुशाल घेऊन जातोय. लोक तर म्हणले काय चोरी काय, त्याचं काय कोणी पाहायलाच नाही म्हटले. कोणी पाहायला नाही. त्याचं काय झालेलं आहे? रेखाटन झालेलं आहे त्याचं. फक्त त्याला तो भोग सन्मुख लगेच नाही येणार. चोरी करणाऱ्याला काय किंवा दान करणाऱ्याला काय,
तो फळाचा भोग लगेच सन्मुख कधीच येत नाही, तर तो अकाउंटमध्ये जातो. अकाउंटला कसा जातो? तर कारण पूर्वी असा आहे की नियम आहे ईश्वराचा की जे आपण जे आत्ता केलेली कर्म आहेत ते आत्ता फलीभूत होत नाहीत, तर पूर्वी केलेली कर्म आत्ता फलीभूत होत आहेत. म्हणून हे मानवी शरीर ज्या कर्माच्या द्वारा आधारित आहे आत्ता आपली सगळ्यांची, तर ही पूर्व आपल्याच कर्माच्यावर आधारित आहे. मग आत्ता केलेली मानवी शरीरातली कर्म ही त्या संचितात जाऊन पडतात. संचिताचा भाग काही बाहेर येतो, त्याला प्रारब्ध म्हणतात. तो भोगायला येतो, त्याचं नाव प्रारब्ध. आणि ते ज्या वेळेला मानवी शरीर प्राप्त होतात त्या संचितातल्या कर्मापासून, इतर शरीर नाही. कारण इतर शरीरात पुन्हा कर्माचा अधिकार नाही. तर केवळ एकाच शरीरात, मानवी शरीरात कर्माधिकार प्राप्त होतो. आणि त्याच्यात आता आपण जे केलेलं कर्म आहे हे काउंटिंगमध्ये जातं, मोजलं जातं. कुत्र्याने, मांजराने, उंदराने केलेली कर्म मोजली जात नाही, तर त्यांना भोगासाठी वापरलेले, म्हणजे ते भोग दिलेले. म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारचं हे नाही. त्यांनी काय करतात ते त्यांच्या कर्मगतीवर आधारित आहे. त्यांच्यापासून कोणत्याही प्रकारची पापपुण्य उत्पन्न होत नाही. गायी, म्हशी, बैल यांच्यापासून कर्म उत्पत्त्या होत नाही. पण मानवाने केलेल्या कर्माचे काउंटिंग होते, म्हणजे त्याचं मोजदात होते. आणि कशात होते? तर पाप आणि पुण्य. मिश्र कर्म, इष्ट कर्म आणि अनिष्ट कर्म असे कर्माचे प्रकार आले भगवद्गीतेमध्ये. मग त्याच्यात काउंटिंग होऊन जाते ते. आणि मग ते संचितात पडतात जाऊन. म्हणून चोराने काय किंवा एखाद्या दानवंताने काय, पुण्यवंताने केलेलं कर्म वाया जात नाही, तर ते खात्यात संचितात जातात. म्हणून जरी कर्म नष्ट झाले तरी त्या कर्माचा भोग काही आणि त्या कर्माच्या संस्कारानुरूप म्हणजे त्या फळाचं फळ देणार काय होता, सन्मुख लगेच घडत नसल्या कारणाने माणसाची तशी प्रवृत्ती घडत नाही. काय हो, कोण आहे पाहायला? त्याला भ्रष्टाचार, मग कोण आहे पाहायला? अरे कोण पाहायला म्हणजे तुझं ते कर्म तुझ्या खात्यात पडणारच आहे. ते त्याने नित्य जागा राहूनच करावं. म्हणून पुण्यपुरुषी सदैव पुण्यपुरुषाने सदैव निष्काम राहावं. निष्काम राहूनच. तुम्ही सगळे पुण्यवंत आहेत ना, मग निष्कामता अंगी ठेवावी. कर्म तर होणारच आहे, तुमच्याकडून काय, कोणाकडून, सगळ्या मुक्ताकडून काय आणि बद्धाकडून काय, समांतर कर्म घडतात. पण मुक्त हा कर्मकाळात जागा आहे तसा. आता तो स्वरूपाच्या अधिष्ठानाच्या ठिकाणी असतो तद्रूप, म्हणून त्याच्यात काही भाग आहेतच. पण तरी सुद्धा त्याला कळतं ना सगळं, कारण सगळे शास्त्र संस्कार आणि सहित त्यालाच मुक्त म्हणतात. नंतर तो कर्मकाळामध्ये जागा राहतो किंवा जागा राहून करावं. आणि जे जिज्ञासू साधक मंडळी आहेत त्यांनी सुद्धा कर्म करताना नेहमी जागृती असावी. वाईट कर्माचा विचार डोक्यात येऊच नाही. कारण त्याला एक कळालं की या कर्म काहीच उपयोग नाही ना. इथे कितीही कर्म जरी केले तरी ही सगळी कर्म व्यर्थ जाणार आहे. कशावरून? मागच्यांची गेली म्हणून. फार डोकं नाही लावता, इथपर्यंत कळतं. आपले जे पूर्वज होते ना, त्यातल्या बऱ्याच पूर्वजांनी काय केलं, फार खडतर श्रम केलं, कारण पोरा लेकरांचं चांगलं होईल म्हणून. झालं का? तुम्ही खडतर श्रम करा. कशासाठी? मोक्षासाठी. मग होईल का? नाही होणार. कारण ते हे जगतात परिवर्तन नावाचा एक भाग आहे, तो कंटिन्युअसली चालू आहे एकसारखा. कशामुळे काय होईल काही सांगता येत नाही, पण ते टिकत नाही. म्हणून जे आहे ना स्थिती, जैशी स्थिती आहे तैशापरी राहे, कौतुक तुप आहे संचिताच्या. याच्यात फार अट्टहास नाही करावा, आग्रह नसावा. सहजतेमध्ये जेवढे होते तेवढं करत राहावं. आणि करत असताना निष्काम असावं. तरी हे जर नियम पाळले की त्याचं ते कर्मच पूजा होते. काय म्हटले माऊली? तया स्वकर्म कुसुमांच्या विरा, तया सर्वात्मक ईश्वरा, स्वकर्म कुसुमांच्या विरा, पूजा केली होया पारा तोषाची लागी. तर तुम्ही जे कर्म करताल ती देवाची पूजा होते. कारण तुमच्या त्याच्यामध्ये काय नाही,
आग्रह नाही, अट्टास नाही, फलाची इच्छा नाही, अहंकार रहित आहे आणि भगवंतासाठी करतो असा भाव आहे. कर्म करत राहा. म्हणजे दिवसभर करत राहा म्हणजे करतो, पण काही मनुष्य रिकामटेकडा बसत आणि बसू बी नाही. वारकऱ्यांनी सुद्धा काय करावी, आपापली कर्म जी वाट्याला आलेली ती करावी, पण इच्छा करू नाही, इच्छा करू नये. ते म्हणले मग ते काय, देवाची पूजा करतो, तेच कर्म देवाची. चांगलं कर्म करणारा आहे ना तो कधी टेन्शन मध्ये नसतो, आणि जो टेन्शन मध्ये असतो तो उत्कृष्ट कर्म कधी करत नाही. कारण तो काय काय करत असतो, त्याला अहंभावाने धारण करून त्याच्यामध्ये तो उतरलेला असतो, आणि मग त्याच्या डोक्याला फार ताण होतो, होणारच. पण ते सहज चाललेले, व काय होईल ते होईल. तर त्याचं कर्म कसं आहे, आणि नाहीतरी कुठे तुमच्या हातात आहे. कोणाच्या हातात आहे बरं, कोणाच्याच हातात ना. पेपर देणं आपल्या हातात आहे. पेपर देणं आपल्या तपासणं त्यांच्या हातात आहे, बरोबर आहे. आणि पेपर देताना चांगला द्यावा. चांगली गोष्ट आहे का नाही, आपल्या सहज अवस्थेमध्ये चाललेलं. आणि हे घास आहे, डोक्याला ताण नाही, टेन्शन घेण्याचं काही काम नाही. चला, तेव्हा ईश्वराचा अंगीकार करावा का नाही करावा हा मुद्दा उपस्थित झाला. तर ईश्वराचा अंगीकार करावाच लागतो. जोपर्यंत तुम्ही पुन्हा उत्तर भाग तोच आहे की जगतामध्ये जोपर्यंत जीवपणाने आपण वावरतो तोपर्यंत देवाचा अंगीकार म्हणजेच ईश्वराचा अंगीकार. आम्ही देव म्हणजे ईश्वर समजतो. पांडुरंगाला काय म्हणतो, ईश्वर म्हणतो. नुसता पांडुरंग म्हणजे उभा राहिलेला बिगर कामाचा असा नाही, झाले कर्तृत्व नाही, जयापासून सकळ. आणि त्यालाच विचार तुम्ही केलं का, ते म्हणतो कोणी, आपला काही तपास नाही, आपण काही करत. याला म्हणतात पूर्ण काम. काम तुम्ही सुद्धा तसेच होतात ना, काम करा ना. तुमच्या वाट्याला आलेले काय आले भागा ते करीतो. तुकोबराय म्हणतात तुझे नाम उच्चारितो, आले भागात ते करतो. आमच्या वाट्याला आलेलं आहे ते आम्ही करतो. पण करत असताना त्याच्यात निरअहंकार, फलाची अभिलाषा नाही, कर्तृत्व अहंकार मत नाही. आणि जसं होईल तसं स्वीकारण्याची ताकद असली पाहिजे. फार मोठी ताकद आहे. जसं असेल तसं स्वीकारावं, हे ज्ञानीपुरुषाकडून घडेल. कारण ते नाही, ते तसं नाही स्वीकारत, ते सारखे बुनबुन बुनबुन करत राहत होतो. असं कुरकुर 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 करणारी माणसं आहेत काही. आणि याचं कारण ते अज्ञानामध्ये करत राहतात. कुरकुर सारखीच कुरकुर चालू आहे अशी, हे नाही हे नाही हे नाही. अरे हाय तसं स्वीकार ना. मूर्खासारखं तो काय करतो, कुरकुर 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 आहे ते स्वीकारलं. कारण तुझ्या हातात नाही ना. आपल्या हातात आहे का काय, जगाचे व्यवहार आपल्या हातात आहेत का, व्यापार नाही. चला, समजा एखाद्याने चोरीचे कर्म केले तर त्या पापरूपी म्हणजे कर्माचे फल देण्याकरता कोणीतरी एखादा चैतन्य आदेश असावा लागतो, तर त्याला कर्माचं फल दिलं जाईल. त्याप्रमाणे जो विहित किंवा शुद्ध कर्म करतो तर त्या कर्माचं फल देण्याकरता चेतन ईश्वर हा मानावाच लागतो, कर्म फल देऊ शकत नाही. पुढे शिष्याने शंका विचारलेली आहे की शिष्य विचारतो की पूर्वमीमांसकाचे मत बरोबर नसले तर जे कर्म उपासना प्रतिपादक जे वेदवचन आहेत तर ते वेदवचनावरून जे ब्रह्माचे जे एकत्व आहे तर ते सिद्ध होत नाही. तर आपली मूळ शंका तशीच्या तशी. मूळ शंका ज्या 3 शंका उपस्थित केलेल्या आहेत तर त्याचं महाराज तुमच्याकडूनच उत्तर अपेक्षित आहे मला, असं तो म्हणतोय. तर शिष्याची शंका ही सप्रमाण आणि संयुक्तिक आहे. हे प्रथम दर्शनी दिसते ते बरोबर आहे. सप्रमाण म्हणजे वेदातलीच प्रमाण दिली. द्वा सुपर्णा सोयीच्या सकया, त्याला अनुसरून त्यांनी काय केलेलं आहे, सप्रमाण. किंवा तुम्ही संतांची प्रमाण जे नाही तुमचा वेदाची काय प्रमाण पाठ, म्हणजे संतांचं एखादं प्रमाण उच्चारलं तरी सुद्धा आम्हाला ते काय आहे, मान्य आहे. तर सप्रमाण. दुसरं आहे ते संयुक्तिक, म्हणजे यौक्तिकता आहे त्याच्यात. काय युक्ती वापरलेली आहे की त्याच्यामुळे काय होऊन जाईल की उपास्य उपासक भावाचा नाश होईल, या युक्त्या वापरलेल्या आहेत त्यांनी. किंवा जीवाचं ब्रह्म ऐक्य कसं होईल, संयुक्तिक म्हणजे कर्ता भोक्ता किंवा धर्मवान असा जीव आहे आणि त्याच्या ठिकाणी काय नाही, ते धर्म नाही. असे संयुक्तिकता वापरलेली. आणि शिवाय याच्यामुळे काय मिळालं पाहिजे, फल प्राप्त आहे का नाही. जीव ब्रह्म ऐक्य हे ज्ञान हे फल आहे.
चला. कारण ब्रह्म आणि ईश्वर हे दोन शब्द म्हणजे एक अर्थवाचीच आहेत असं बऱ्याच लोकांचं म्हणजे म्हणणं आहे. तर हे समजून घ्या, ब्रह्म वेगळं आणि ईश्वर वेगळं आहे. ईश्वराचं अधिष्ठान ब्रह्म आहे आणि ब्रह्माचं अधिष्ठान ब्रह्माचं अधिष्ठान नसतं, तर ब्रह्मचं अधिष्ठान आहे. तर ईश्वराचं अधिष्ठान ब्रह्म आहे, जीवाचं ब्रह्म. दोन दोन कसं काय होईल? जीवाचं बी तेच आणि ब्रह्माचं बी ईश्वराचं ते. तर जीव आणि ईश्वर हे दोन्ही कल्पित आहेत. जीव आणि ईश्वर तुम्ही एका अंशात कल्पित आहेत आणि एका अंशात सत्य आहे. तुम्हालाच विचारलं, तुम्ही कल्पित आहेत का सत्य आहेत? बाळासाहेब, तुम्ही कल्पित आहेत का सत्य आहेत? ब्रह्मरूपाने सत्य आहे आणि जीवरूपाने जीवरूपाने कल्पित आहे. प्रपंच कल्पित करतो का सत्य करतो? प्रपंच करणारा कल्पित आहे का सत्य? अशोक महाराज हा अहो कल्पित आहे. खोटे खोट्याचा पसारा, सत्य ते भवनदीचा तारा. काय म्हटले तू कोबराय? मग का येथे आले सांगतो तुकोबऱ्यांचा अभंग आहे. आहा अरे बाई, ते म्हणतात जे खोट्याचा पसारा करणारा, कर्म करता केलेलं कर्म आणि त्याचं फल हे तिन्ही कल्पित आहे. हे तिन्ही कल्पित. पण कल्पित जर असेल तर म्हटले मग आम्हाला लागायला नाही पाहिजे. तुम्ही काय म्हणताल, पाप आणि पुण्य खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे म्हणजेच कल्पित आहे. एका दृष्टीने आपण खोटं म्हणण्यापेक्षा त्याला काय म्हणा, कल्पित म्हणा. मग कल्पिताचे बाधा व्हायला नाही पाहिजे. मग होते का? तर त्याने तो मी सत्य स्वरूप आहे असं मानत नाही, तोपर्यंत त्याला ती बाधा होतेच. ज्या दिवशी त्याला हे कळतं की द्रष्टा, दृश्य आणि दर्शन हे तीन नाहीतच, तर या सगळ्यांचं अधिष्ठान असणारं ब्रह्म, आत्मा, चैतन्य एकच आहे आणि तत्स्वरूप तो झाला बरोबर ती या बाधा नष्ट होतात. अधिष्ठान स्वरूप होणाऱ्याला बाधा लागत नाही, पण जो अध्यस्थात राहतो त्याला बाधा लागते. म्हणून जीवपणा हा जो आहे तो कल्पित आहे. चला, तर ब्रह्म आणि ईश्वर यांच्यामध्ये भेद आहे. ईश्वर याच्यामध्ये माया उपाधीने युक्त असा जो भाग आहे तो कल्पित आहे आणि मायेचं अधिष्ठान जे चैतन्य ते सत्य आहे, त्यालाच ब्रह्म म्हणतात. आणि ब्रह्माला कोणतीच उपाधी नाही. निरुपाधिक जे आहे ते ब्रह्म आहे, औपाधिक जे आहे तो ईश्वर आहे, औपाधिक जो आहे तो जीव आहे. लक्षात ठेवा. म्हणून जीव आणि ईश्वर हे दोन्ही काय आहेत? उपाधीने युक्त, औपाधिक असे आहेत. कोणती उपाधी म्हणाल तर माया म्हणा, जीवाच्या बाबतीत अज्ञान म्हणा. चला, त्यामुळे कर्म उपासनाचे वेद वचन आहेत, तर त्या वेद वचनावरून त्यांचा जीव ब्रह्मामध्ये म्हणजे भेद निश्चय दृढ होतो. अभेद निश्चय होत नाही, भेद निश्चय दृढ होतो. आणि ह्याचं निश्चय करण्यासाठी मग आता कर्म उपासना करायला गेले की तुमचा भेद निश्चय नक्कीच दृढ होतो. तुम्ही एक पांडुरंगाचा उपासक आहे आणि एक पांडुरंग आहे, बरोबर आहे. हा भेदाचा निश्चय आहे लोकांचा. त्यावेळेला अशीच पूजा करत राहा, अशीच पूजा करत राहा, अशीच. पण तुम्ही पांडुरंग होणार कधी? तर त्याच्यात हे ज्ञान प्रकाशित होत नाही तोपर्यंत त्याचा मग तो उपासक भाव फार वाईट आहे असं म्हणायचं काही कारण. चांगली गोष्ट आहे ती, शुद्धतेच्या प्रक्रियेतला एक टप्पा. ते कर्माचा भाग सांगताना असं म्हटलंय की ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्मागणो ब्रह्मणा उत्तम. बरोबर. ब्रह्मणो नाही ब्रह्मणा ब्रह्मकर्म समाधी. त्याच्यामध्ये म्हणजे मला असं म्हणायचं की कर्माने सुद्धा मुख्य होतो का? म्हणजे ना, कर्माने मोक्ष होत नाही, पण कर्माशिवाय शुद्धी होणार नाही. शुद्धीसाठी म्हणजे ज्या वेळेला चित्ताची शुद्धी करायची त्यावेळेला निष्काम कर्म सांगितले. म्हणून तुम्हाला म्हणतो ना, निष्काम कर्म म्हणजे कामना रहित अशा प्रकारची एखादी कर्म प्रवृत्ती ज्या वेळेला होते, खरं तर समाधान बी फार होतं बरं का त्याच्यात. तुम्ही जेव्हा निष्काम कर्म करा तर तुम्हाला असं आनंद वाटेल ना, कारण तुमची त्याच्यामध्ये काहीच इच्छा नाही की कायच्यापासून मला
जसे लोक आहेराला कपडे आणतात ना, आहेराला ते एक तर आणतानाच विचार करतात आणि दिल्यानंतर विचार करतात यांनी आपल्याला काय दिलं होतं, आणि हे आपण दिल्यावरती ते परत लक्षात ठेव. महिलांच्या तर असं लक्षात राहतं कोणी काय दिलं, कोणी काय दिलं. आता याला काही निष्कामता म्हणतात तर याला सकामतेमध्ये आले. निष्काम अशा पद्धतीने जर कृती केली तर ती कृती आपल्याला पापातून बाहेर काढते. अन्यथा पापाचा नाश होत नाही, पाप जाणारच नाही, मल हा नावाचा दोष जाणार नाही. निष्काम म्हणून ते असं म्हटलं की उजव्या हाताने दिलं डाव्या हाताला माहित नाही, डाव्या हाताने गेलं उजव्या हाताला माहित नाही. बस. हा. आणि सारखा फोटो काढत राहायचं, फोटोच काढत राहायचं. काय हा बोबाट, असा बोबाट काय करू नका. काहीच नाही. बरं ह्याच्या ते म्हणले मग कोणालाच कळायचं नाही, कोणाला नाही कळलं तेच चांगलं. ते तुकोबरायांनी दृष्टांत दिला, जमिनीत पेरलेलं बीज आहे ते झाकावं लागतं तर त्याला अंकुरित होत. जे बीज झाकलं जात नाही ते अंकुरित होतच नाही. हा म्हणून दान पुण्य माऊली ज्ञानवरांनी सांगितलेलं, सांडी झाकोनी त्या पद्धतीने झाकावं. ते झाकलं गेलं तर त्याचा विरोध, तर कोणाला कळू नये काही नाही. चला श्री गुरु म्हणजे चैतन्याचे उपाधिकृत चार भेद सांगतात. कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य. हे उपाधिकृत चैतन्याचे चार प्रकार सांगितले. आता पहा चैतन्याचे प्रकार नाही, चैतन्याचे प्रकार नाही, पण मग तुम्हाला कळण्याच्या उद्देशाने करावं लागेल ना. म्हणून मूळचं एकच चैतन्य आहे, ज्याला अद्वैत ब्रह्म असं म्हणतात. ते मूळ ब्रह्म तरी काय झालं, त्याला नाव काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून दिला. मग त्याला बृहत व्यापकत्वात ब्रह्म असं ब्रह्मेती असं पदाचं हे केलेलं योगिक अर्थ बनवला की जे व्यापक आहे, सर्वांतर्यामी सर्वत्र व्यापक असा एकम एवम अद्वितीयम पदार्थ आहे, त्याला ब्रह्म म्हणतात. तर मग तेच आहे, पण त्याला उपाद्या लागल्या. आता उपाद्या लागायच्या म्हटले की काहीतरी एक पदार्थ आणावा लागतो, म्हणून माया नावाचा पहिला उपपदार्थ आणला. माया, आता ते म्हणले माया नावाचा एक पदार्थ तुम्ही आणला, तो वास्तवात आहे का, तर वास्तवात नाही. वास्तवात माया नावाचा काय पदार्थ, पण माया जर नाही मानला तर तुमची गणित सुटत नाही. कोणतं गणित? ईश्वर. ईश्वर झालाच कसा म्हटले, ब्रह्मचैतन्य अधिक माया आणि त्या मायेत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब झाला ईश्वर. म्हणजे तुम्हाला माया मानूनच ईश्वराचा निर्वाह करावा लागतो. जीव झाला कसा की ब्रह्मचैतन्य म्हणा किंवा आम्ही व्यष्टीदृष्टीने आत्मा म्हणतो त्याला, म्हणजे कुटस्थ. त्या कुटस्थ अधिक त्याच्या अज्ञान, त्या अज्ञानात म्हणजे व्यष्टी अज्ञान म्हणा किंवा बुद्धी, आणि त्यामध्ये पडलेलं चैतन्याचं आभास म्हणजे प्रतिबिंब झाला, ते याचा झाला जीव. तर हे दोन्ही औपाधिक आहेत. आणि निरुपाधिक कोण आहे? ब्रह्म हे निरुपाधिक आहे. तर हे कळण्यासाठी उपाध्यांचा अभ्यास करावा लागतो. म्हणून पहिल्यांदा कुटस्थ चैतन्य हे सुद्धा व्यष्टी दृष्टीने धरलं. ब्रह्मचैतन्याचं दुसरं नाव काय आहे? कुटस्थ चैतन्य, पण व्यष्टी दृष्टीने, समष्टी दृष्टीने ब्रह्म. ते म्हणून आता आपल्याला संगती लावण्यासाठी, जीवाचं ब्रह्माशी ऐक्य करण्यासाठी चार प्रकार केले: कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य. झालं? आता ब्रह्मचैतन्यालाही उपाधी नाही, कुटस्थाला नाममात्र उपाधी ठेवली. कुटस्थ तरी म्हटलं ना त्याला, स्थिर राहणार म्हणून व्यष्टी दृष्टिकोनातून चिंतन केलं. म्हणून चैतन्य जे एका शरीरापुरतं मर्यादित, त्याचं नाव कुटस्थ चैतन्य. शरीराला वजा केल्यानंतर जे राहतं त्याला धरायचं, शरीराला नाही धरायचं. मग आता ते तरी परिचिन्न कसं काय झालं? नाही, परिचिन्न झालंच नाही. जसं आकाश परिचिन्न झालंच नाही. मी घरून येताना
माझ्या शरीराला जे लागणारं आकाश आहे ते घेऊन आलो का नाही? तर नाही. तर मी जिथे जाईल तिथे असतंच, फक्त माझं शरीर फिरतं. पण त्या माझ्या शरीराच्या मापाचं जे आकाश आहे ते शरीर आकाश असं नाव तर आलं का नाही त्याला? तसंच त्या ब्रह्मचैतन्याला कुटस्थ चैतन्य असं नाव आलं. म्हणून पहिलं कुटस्थ चैतन्य म्हणजेच आत्मा, दुसरं जीव चैतन्य. क्रमशः अभ्यासात येणार आहे, त्यामुळे इथे काय विश्लेषण करत बसायची गरज नाही. चला पुढे. तर चैतन्याचे 4 भेद लक्षात येण्यापूर्वी श्री गुरु आकाशाचे 4 भेद सांगतात. हा, आता तुम्हाला हे कळण्यासाठी म्हणजे कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य कळण्यासाठी तुम्हाला दृष्टांत आणावा लागेल. कारण ज्या वेळेला सिद्धांत टप असतो त्यावेळेला सोपा करण्याचं काम कोण करत आहे? उभय सम्यत हा संमत हा दृष्टांत हा दोघांनाही जो मान्य असतो तो उभय संमत आहे. तेव्हा कोणता दृष्टांत आणला तर तो आकाशाचा दृष्टांत आणलेला आहे. आकाशालाच का वापरलं आत्म्याच्या जाग्यावर किंवा ब्रह्माच्या जाग्यावर? तर समान गुणधर्म साधारण त्यांच्यामध्ये काय दिसतोय? समानता दिसते. हा, व्यापक म्हणजे सूक्ष्मता, व्यापकता. तर अगदी चैतन्याच्या तोला मोलाचा असा दृष्टांत जर आणायचा असेल तर आकाशाचा दृष्टांत बसतो. ब्रह्म कसं आहे असं तुम्हाला स्थूल बुद्धीने आहे का? ब्रह्म कसं आहे? आमचे गुरुजी होऊन गेले. मी अन्य संप्रदायाची दीक्षा घेतली होती त्यावेळेला. मग त्यावेळेला आम्हाला असं बसवलं बंदिस्त खोलीमध्ये आणि ते म्हटले आहे ना, कानात बोटं घाला म्हणजे घातले, डोळे बंद करा. डोळे बंद केल्यावर म्हणते तुम्हाला काय दिसतं? मी म्हटलं अंधार. आपल्याला तर अंधारच दिसतोय, म्हणजे अंधारच दिसतोय महाराज. अरे नीट घाल डोळे, बोटी डोळ्यात. ते म्हणले काय नाही, चांदण्या दिसत्या ते असं काहीतरी बोल. हा म्हटले त्यालाच ब्रह्म असं म्हणतात, त्यालाच काय म्हणतात असं त्यांनी सांगितलं. वाईट केलं का त्यांनी? माझी जी सगळ्या जगाला व्यापक अशी बुद्धी होती ती त्यांनी काय केली? केंद्रित केली. आणि काय केली? आणि मग मी दररोज ब्रह्म पाहायचो. लक्षात आलं? मी ते डोळ्यात कुठं घालायचो, मग ते कुठं बसलं तरी डोळे ब्रह्म दिसतंय का? आज आहे का? उपस्थित आहे का? आज ब्रह्म तरी गेलं नाही ना. मी म्हटलं पण हे असलं ब्रह्म कसं असेल बुवा? म्हणजे माझ्या शंका आहेत त्याच होत्या ना. परत कधी नेहमी काय याच्यामुळे आता त्यांनी सांगितली त्यांची असे अनेक संप्रदाय आहेत. बरं त्या केंद्रित करायला सुरुवात केली का नाही त्यांनी? मग तिथे डोळ्यातली बोटं काढली, कानातली बोटं काढली. ती म्हणजे बा हे आपल्याला काय जमत? म्हणजे हे काय ब्रह्म म्हणजे काय? याच्यामुळे आपलं ऐक्य होईलच कसं काय? पुढे अन्य काय दुसऱ्याही संप्रदायामध्ये ते म्हटले बा बोट बिट काय आपल्याकडे घालण्याचा काय प्रकार नाही, पण तुम्हाला आम्ही मंत्र देतो. त्या मंत्राच्या द्वारे काय होईल? तुम्ही ब्रह्मभावाला प्राप्त व्हाल. तिथे असा कोणताच मंत्र काम करत नाही, हे बी लक्षात ठेवा. कारण त्याला कोणी शिवतच नाही ना, स्पर्शच होत नाही त्या ब्रह्माला. मग तुम्हाला मंत्र तंत्र हे सगळे तुमच्यावर उपयोग काय करतात? प्रयोग, उपचार करतात. म्हणून ब्रह्मदर्शन हे कोणत्याही, आता इथं तत्वमसी महावाक्याचा तरी मंत्र दिलाय का नाही वेदामधून आले, तो सुद्धा बाजूला राहतो. हा, तो सुद्धा बाजूला पडतो. कारण ज्या वेळेला साधक आत्मदर्शन करून घेतो त्यावेळेला आत्मदर्शनाला कोणतीच साधनं काम करत नाही, तद्भिन्न होऊन जातो तो. म्हणून कोणतेही जे संप्रदाय आणि त्यातले मंत्र आहेत यांनी उपकार केले साधकावर. कुठपर्यंत घेऊन गेले? ते त्या बाउंड्रीपर्यंत घेऊन गेले. त्याच्यानंतर म्हटले तुमचं तुम्ही बघा, काय करायचं असलं का, व्हायचं असलं मुक्त तर व्हा, नसलं तर नका. असा प्रकार आहे तो. चला, आपला मूळ विषय काय चाललाय? आकाशाचा का दृष्टांत आलेला आहे? तर समान भाग दिसतोय. आकाश आणि ब्रह्म यांच्यामध्ये समांतरता दिसते, म्हणून दृष्टांत आकाशाचा आला. आणि त्याला
भगवद्गीतेचं प्रमाण आहे, सप्रमाण आहे. काय आहे? यथा सर्वगतम सौक्ष्म्यात् आकाशम नोपलिप्यते शरीरस्थोपि कौन्तेय तथात्मा नोपलिप्यते. भगवद्गीते हा सर्वत्र अवस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. तर तेव्हा हे भगवद्गीतेचं प्रमाण आहे. किंवा वेळामधून सुद्धा आकाश काय म्हटलं, आत्मन आकाश संभूतः, आत्म्यापासून आकाशाची उत्पत्ती झाली, अशा प्रकारचं प्रमाण आहे. चला, म्हणजे आकाशाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. घट आकाश झालाय का हा विषय? थोडा दोन झाले. जल आकाश, मेघ आकाश आणि महाआकाश. हा. आता घट आकाश कशाला म्हणतात ते सांगितलेले की पाण्याने पूर्ण भरलेल्या घटात म्हणजे जेवढे अवकाश असते तर त्याला घट आकाश म्हटलेलं आहे. म्हणजे एका घटात म्हणजे जेवढा अवकाश असतं तेवढंच पाणी मावतं. आम्हाला काय सांगायचंय? पाणीने सांगायचंय का अवकाश सांगायचं? हे लक्षात ठेवा. पाण्यावर नजर नका ठेवू, नाही तर तुम्ही म्हणतात ते पाणी पाणी म्हणत होते. पाणी फक्त तुम्हाला आकाश सांगण्यासाठी पाण्याचा भाग आणलेला आहे. एका घटामध्ये असणाऱ्या आकाशाला घटाकाश असं म्हणतात. तर तो मी आता पाणी वजा करून टाकलं, मग तुम्हाला डोक्यात पाणी राहायचं नाही. म्हणजे एका घटामध्ये, घट म्हणजे गाडग, त्याच्यात असणारा जी पोकळी त्याला काय म्हणायचं? बस, संपला विषय. आता ते घटाकाश कसं आहे बुवा, आम्हाला तर काय कळा ना. मग म्हटले पाणी ओतल्यावर जेवढे भाग होतो का नाही, मग ते पाणी कुठं गेलं तुमचं? आकाशात. बरोबर आहे ना. आकाश म्हणजे अवकाश जर नसेल तर पाणी बसणार नाही. याचाच अर्थ जेवढ्या घटामध्ये जितकं पाणी बसतं तेवढ्या मापाचं जे आकाश असतं, काय सांगायचंय? आकाश सांगायचंय, पाणी नाही सांगायचं. नाही तर पाणी पाणी करत बसतं. कारण ती त्यांनी लिहिलेली भाषा तशी आहे. आम्हाला काय सांगायचंय? चला पुढे. आता जलाकाश कशाला म्हणतात? आता पाण्याचा विषय आला तर जलाकाश, याच्यात घाटामध्ये काय भरलं आपण? पूर्वी काय होतं घटात? आकाश होतं. पूर्वी आकाश होतं. त्या आकाशात काय भरलं? पाणी भरलं. त्या पाण्यामध्ये एक प्रतिबिंब पडतं. कशाचा? कशाचं नसेल तर तोंड तुम्ही असं पहा, तुमचं बी पडेल. त्यात काय विशेष आहे तेव्हा? पडतंय का नाही? म्हणून आकाश, जल आणि त्या जलात पडलेलं प्रतिबिंब. आता इथं उपाधी कोण घेतली? घट घेतली. म्हणजे उपाधी छोटी आहे. लक्षात आलं ना? उपाधी कशी आहे? छोटी आहे. म्हणून इथं जीव चैतन्याचं लक्षण बसतं. चला, म्हणून पुढे जाऊन त्याला जीव चैतन्य केलंय. याला म्हटलेलं इथं जलाकाश. दृष्टांतात काय आलं? जलाकाश म्हणजे घट, त्या घटामध्ये असणारं आकाश, त्याच्यात असणारं जल आणि त्याच्यात पडलेलं आकाशाचं, याला म्हणायचं जलाकाश. चला पुढे. इथपर्यंत झालं एवढं? एक शंका होती. हा बरं. या शरीराच्या दृष्टीने कसं राहील? घट म्हणजे स्थूल शरीर बरोबर. हा, आणि स्थूल शरीर म्हणण्यापेक्षा तिन्ही शरीर धरायची. कारण चैतन्यात तिन्ही शरीर वावरतात. एकच शरीर नाही नुसतं. पण आता तुम्ही म्हणता तसं ठीक आहे, बरोबर आहे. हा, आणि त्यातली जी पोकळी त्याला आपण हे कुटस्थ चैतन्य म्हणायचं. आणि त्यात पोकळी त्याला कुटस्थ, बरोबर आहे. कुटस्थाला पोकळी म्हणायची. हा, पोकळी म्हणजे आकाश जे आहे ना त्यालाच काय म्हटलंय? कुटस्थ असं म्हटलं. आणि त्यात जीव आल्यानंतर पूर्णपणे आणि त्याच्यात ज्या वेळेला जीव अज्ञान, त्या अज्ञानात पडलेलं किंवा बुद्धी आणि बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, प्रतिबिंब, तिन्हीचं तिघांना मिळून मिक्स जीव जीव. बरोबर. आकाश म्हणजे चैतन्याच्या जागेवर टाकलेले आहे त्यांनी. आकाशाचा दृष्टांत कशासाठी आलाय? चैतन्यासाठी आला. बरोबर आहे. येणारे हा विषय पुढे स्पष्टच होईल. वाचा वाचा सर. याविषयी कोणी अशी शंका करतात की हा. घटातील जलात आकाशाचे प्रतिबिंब होत नाही, हम्म. फक्त रूपवान नक्षत्राधिकांचेच प्रतिबिंब होते. असं कोणाला शंका करण्याचं काय कारण नाही हो. सोपं सोपं सांगितलं मी तुम्हाला की आपण बी अशा घाटामध्ये जर पाणी ठेवलं स्थिर असेल तर आपल्या सुद्धा चेहरा त्याच्यात त्यात काय प्रतिबिंब पडाय काय लागतं त्या. चला, जर तुम्हाला हे नसेल त्यांनी दृष्टांत टाकला की ते आकाश रूपरहित आहे हा, म्हणून त्याचे प्रतिबिंब होणे शक्य अशी नाही. शंका तर अशी तुम्ही शंका. केली.
हा? काय की आकाश कसं आहे रूपरहित. रूपरहित. आकाशाला रूप आहे का नाही. नाही. रूप आहे की कोणत्या बुधापासून सुरू झालं तेजानं. आकाशाचा शब्द आहे, वायूचा स्पर्श आहे, तेजाचं रूप आहे. हा आणि पुढे जाऊन जलाचं जलाचा रस रस आहे आहे. आणि पृथ्वीचा गंध आहे. गंध आहे. मग आता रूप हे फार पुढे गेलेले. आकाशाच्या ठिकाणी कुठलं रूप आहे म्हणून रूपरहित आकाशाचं प्रतिबिंब कसं पडेल अशी शंका केली. तर ते सांगतायत त्या आकाशाच्या ठिकाणी शब्द आहे का नाही, मग शब्दाचं प्रतिबिंब पडतं का नाही रूपरहित आकाशात. कसं प्रतिध्वनी. विशेष करून तुम्ही ज्या वेळेला डोंगराळ भागात जातात आणि इथून असताना आपण जर म्हणतात कोणे रे कोणे रे म्हणलं की तिकडून शब्द येतो कोणे रे कोणे रे कोणे रे. हे त्याचे काय आहे? तर त्याचं उत्तर दिलेलं आहे. चला. पण हे म्हणणे बरोबर नाही. हा कारण घटातील जलात जर आकाशाचे प्रतिबिंब नसेल हम्म. तर गुडघ्या इतक्या थोड्या उदकात जी विस्तीर्णता आणि गंभीरता हा प्रतिबिंब जर तुम्हाला पाहायचंच असेल तर गुडघ्या इतक्या पाण्यात म्हणजे दुष्काळात काय पाणी नाही. पण पाऊस पडला गेल्या वर्षी झालं होतं तसं जलमयता मे महिन्यात. पण ज्या वेळेला पाण्यामध्ये जर नदीच्या पात्रात असं उभं राहिलं गुडघ्या इतकं पाणी असेल तर त्यात आकाशाचं पूर्ण निळशार आकाश ढगासहित पाण्यात दिसतं. ग्रामीण भागात राहणारा अनुभव आहे. चला पुढे. घटातील जलात जर आकाशाचे प्रतिबिंब नसेल तर गुडघ्या इतक्या थोड्या उदकात जी विस्तीर्णता आणि गंभीरता प्रतीत होते ती कोठली. बरोबर. त्या प्रतिबिंब याचाच अर्थ असा आहे की जलामध्ये प्रतिबिंब पडतं आणि हाही आम्ही दृष्टांतच आणलेला आहे. हा कुठं सिद्धांत आहे तेव्हा म्हणजे फार डोकंच खाजावलं पाहिजे ना आलंच पाहिजे. तुम्ही माना ना. ज्या वेळेला शास्त्र म्हणतं ना त्यावेळेला मानायला सुरुवात करत जावं. शास्त्राने सांगितलेले कारण दृष्टांत अगदी तंतोतंतच बसतात सगळे असं काही नियम नाही. हा सिद्धांत सांगण्यासाठी त्याचा वापर केलेला आहे. सिद्धांत पुढे अजून. चला. त्या प्रतीतेवरून विस्तीर्ण व गंभीर महाआकाशाचे प्रतिबिंब होते. बरोबर. शिवाय पाणी आणि नक्षत्रे यांचे मधील आकाशाचे प्रतिबिंब मानले नाही तर नक्षत्राधिकांचे तरी प्रतिबिंब जलात खोल कसे दिसेल. दिसेल का नाही. चंद्र दिसतो का नाही पाण्यामध्ये दिसतो. सूर्य बी दिसतो. त्यात काय विशेष. पुढे. शिवाय रूपवान पदार्थाचेच प्रतिबिंब होते असाही नियम नाही. असाही काही नियम नाही. कारण शब्द हा रूपरहित असतात त्याचे रूपरहित आकाशाच्या ठिकाणी हा. प्रतिध्वनी रूप प्रतिबिंब होते हे प्रत्यक्ष आहे. हे प्रत्यक्ष आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. पुढे. एकंदरीत घटाकाश त्याचे आश्रयावर असणारे जल आणि त्या जलामध्ये आकाशाचे प्रतिबिंब या तिघांचे नाव जलाकाश. हा 2 नंबर मुद्दा स्पष्ट झाला की जलाकाश म्हणजे काय. तर पहिल्यांदा 1 नंबर घटाकाश. घट अधिक आकाश. कारण घट ही उपाधी असल्याशिवाय आकाश कसं काय घेणार आपण. आकाशाला परिच्छिन्न करण्यासाठी काय उपाधी लागेल घट लागेल. म्हणून पहिल्यांदा घटाकाश. बरं आता घटाकाश म्हणजे काय लगेच पूर्ण लक्ष ही होणार नाही. मग त्याच्यात पाणी ओतलं घाटामध्ये आणि पाणी ओतल्यानंतर आपोआपच त्या पाण्यामधून जे आकाशाचं काय पडलेलं आहे प्रतिबिंब पडलं. आणि मूळ सिद्धांतात असा आहे की हे 3 देह किंवा त्याला व्यष्टी अज्ञान असं म्हटलं. व्यष्टी अज्ञान म्हटलं की 3 देह येतात आणि बुद्धी म्हटलं की एकाच देहावर लक्ष जातं. पुढे सिद्धांतात केलं ना त्यांनी. मग आता व्यष्टी अज्ञान त्या व्यष्टी अज्ञानाचं अधिष्ठान असणारं चैतन्य आणि त्या व्यष्टी अज्ञानात पडलेलं चैतन्याचं झालं जीव. आणि जे जीव झाला म्हणजे जे तुम्ही आम्ही आहोत ना सगळे. तर मी कोण आणि कसा आहे याचं ज्ञान तुम्हाला या शास्त्राने करून दिलं. तुम्ही जे जीव 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 म्हणताय हा जीव आहे तरी कसा नक्की. तर त्याचं लक्षण तयार झालं. एक व्यापक चैतन्य. त्या व्यापक चैतन्याला अज्ञानरूपी उपाधी आली आणि त्या अज्ञानरूपी उपाधीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडलं. त्याचा जीव भावाला तो प्राप्त झाला. त्या हे तुम्हाला अज्ञान जर कळत नसेल तर बुद्धी असा शब्द प्रयोग करा. कारण कार्यरूपामध्ये बुद्धी ही काम करत असते. म्हणून बुद्धीमध्ये पडले. तुम्ही हालता चालतं का नाही. आपण सकाळी उठलो सगळे प्रातःविधी केला नाश्ता चहा पाणी केला. कोणी केला. तो हालतो चालतो ना.
म्हणजे हलण्याची चालण्याची क्रिया जिथे होते तिथे जीवपणाला प्राप्त झालं. ब्रह्म हलत नाही आणि चालत नाही, जे हालतं चालतं तो जीव. लक्षात येतं ना. तर त्याला तेवढी उपाधी धारण करून तो राहतो. आणि कोणती उपाधी म्हणताल तर कारण, सूक्ष्म आणि स्थूल देहाची उपाधी, आणि त्यामध्ये तो प्रविष्ट आहे. चला पुढे. तिसरा मुद्दा सुरू होतो हा. मेघाकाश आता लक्षण. तिसरा मुद्दा येतो मेघाकाशाचं लक्षण येतं. मेघाकाशाचं लक्षण पाहायचं असेल तर आकाशाकडे पहा. आकाशाकडे पाहिल्यावर तुम्हाला मेघ आलेला दिसतो. आता ते सगळं इथं गाळ झालेला दिसतोय आकाशाचा, पण असा मोठा मोठा ज्या वेळेला काळे किंवा पांढरे असे ढग येतात, त्या विशेष करून काळा ढग असा मोठा आला आपल्याला लक्षात येतं. म्हणजे त्या ढगात काय आहे? पाणी आहे. इथं तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही. अनुभवाने सिद्ध आहे. म्हणजे एक पहिल्यांदा व्यापक आकाश ही उपाधी लागली. नंतर त्या आकाशात मोठा ढग आला, मेघ. त्या ढगामध्ये पाणी आहेच म्हणून त्या पाण्यामध्ये सुद्धा आपोआप प्रतिबिंब आकाशाचं पडतंय, हेही सिद्ध झालं. याचं नाव काय झालं? मेघाकाश. पाठीमागे जलाकाश, याला उपाधी कोणती घेतली होती? घट. आणि इथं उपाधी कोणती घेतली? मेघ. मेघ ही उपाधी आहे. जलाकाशाला उपाधी कोणती होती? घटाची. येतं ना बरोबर का गुरुजी? जलाकाशाला उपाधी घाटाची आणि मेघाकाशाला उपाधी मेघाची, म्हणजे ढगाची. हा, मेघ म्हणजेच ढग. त्या ढगामध्ये बी पाणी राहते म्हणून तो दृष्टांत बरोबर बसला. त्याच्यामध्ये पाणी आहे याचा अर्थ प्रतिबिंब पडला असं करायचं धरायचं. चला. मेघाकाश लक्षण. हा जसे 3 पदार्थ जलाकाशात सांगितले हा. त्याप्रमाणे 3 पदार्थ मेघाकाशातही आहेत. आता 3 पदार्थ दोघांच्या मध्ये आहे आणि एक पदार्थ एकामध्ये आहे. पहिल्यामध्ये कुटस्थ चैतन्य, आपल्या पहिला कोणता? घटाकाश. घटाकाश. त्याच्यात पदार्थ घट ही उपाधी झाली, वजा जाता चैतन्य केवळ राहील. एवढ्या है ना. आकाश, आकाशच धरायचं ना. घटाकाश म्हणजे आकाश. आणि ब्रह्मा ज्या वेळेला महाकाश. शेवटला महाआकाश म्हटलं, नाव फक्त महा आलं, आकाशच म्हणायचं त्यांना. पण पहिल्या लक्षणात म्हणजे पहिलं जे लक्षण आलंय घटाकाश. त्याच्यामध्ये घटरूपी उपाधीने आकाश तोकडं केलं आणि महाआकाशाने व्यापक केलं. आकाश एकच. हा, त्याला उपाधी. पहिल्यांदा जीवाकडून ऐक्य सांगायचंय म्हणून घट सांगितलं आणि आकाशाला तोकडं केलं, त्याच आकाशाला व्यापक केलं. जे व्यापक आकाश आणि घटातला आकाश, काय फरक आहे? आकाश एकच आहे. तसा आत्मा आणि ब्रह्म काय फरक आहे? मग ते म्हणले घट आला ना, अहो घट नाहीच. घट नावाचा कुठला प्रकार अस्तित्वात नाही. तो अज्ञानाने भासतो आणि अज्ञान गेल्यावर जातो. चला सांगा लक्षण. मेघाकाशाचे लक्षण. जसे 3 पदार्थ जलाकाशात सांगितले त्याप्रमाणे 3 पदार्थ मेघाकाशातही आहेत. सर्व मेघास फार सोपा विषय आहे, पण तुम्हाला थोडासा घासावा लागेल. आणि एवढा एकदा हा विषय कळाला की तुम्ही पुढे निघून जाता. तुम्हाला हे पक्क लक्षात बसलं की 4 दृष्टांत 4 चैतन्याच्या 4 भागात टाकायचे. ईश्वर कसा झाला, जीव कसा झाला, ब्रह्म कसं झालं. झालं का? ब्रह्म झालंच नाही, ते अद्वैत पहिल्यापासूनच होतं. हे कळालं नाही एकदा. जीव आणि ईश्वराची हे मात्र लक्षण परफेक्ट लक्षात बसली पाहिजे. ज्याला ईश्वर आणि जीव चांगला कळाला त्याला देव कळाला, त्याला तुम्ही बी कळाला, मी कोण आहे हेही कळालं. ज्याला मी कोण आहे हे कळून घ्यायचं असेल तर हे लक्षण पूर्ण लक्ष म्हणजे पूर्ण मुखतगतीही पाहिजे आणि स्वानुभवात घ्या. मी जो तुमच्या समोर बोलतोय ना तो 3 गोष्टींच्या आधारावर आहे. एक शरीर रूपी उपाधी, पहिलं त्या शरीराचं अधिष्ठान असणारं चैतन्य, आणि तिसरं त्या चैतन्याचा आभास. म्हणून या तिघांना मिळून मी झालो आणि तो तुमच्याबरोबर बोलतोय. आता माझं बोलणं बंद करायचं असेल तर काय करावं लागेल? ते म्हणजे मरावं लागेल. तर मरावं खरी गोष्ट आहे ना. जी माणसं मरतात ना तीच ब्रह्म होतात. पण जाळण्याच्या आधी मरतात. जिवंतपणे म्हणतात.
जे जाळण्याच्या आधी मारतात ते ब्रह्म होतात आणि जे जाळल्यावर मारतात ते जीव होतात. कळालं? काय अवघड काय आहे त्या जाळण्याच्या आधी म्हणजे शरीर जाळायच्या आधी तुम्हाला हे ज्ञान प्राप्त करून घ्यायला पाहिजे. आणि ते म्हणजे मेल्यावर महाराज मोक्ष मेल्या पाठी आमासी होईल ऐसे जे म्हणती अति मूर्ख. दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश झाका झाकी मग कासयाची माऊली म्हणतात. अरे दिवा जायच्या आधी म्हणजे रॉकेल संपायच्या आधी त्या पूर्वीचा दृष्टांत येतो जुना की ज्या आया बाया होत्या ग्रामीण भागात राहणाऱ्या कोपटात राहणाऱ्या घरात राहणाऱ्या ते म्हणले रॉकेल जर घासलेट संपलं ते म्हणले भांडी कुठून घासायचे नावरासावर कुठून करायची. त्याने काय करायचे त्या पटा 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 काम उरकून घ्यायच्या. लय जर चंद्राचा प्रकाश असेल तर भांडी बाहेर का ठेवायला है ना. म्हणजे किती वेळात घासलेट संपायच्या. घासलेट कळालं ना. जीव आहे तो अहो आयुष्य जीव आहे तोपर्यंत नाही. आयुष्य या मानवी शरीरातलं घासलेट म्हणजे आयुष्य आहे आणि ते आयुष्य संपायच्या आधी डुकडुक डुकडुक करायला तर आधीच लागले. हा ते म्हणजे बघ कधी करायचं महाराज. ते म्हणजे बघा तुमच्या हिशोबाने. आम्ही तरी काय सांगावं बा. आपल्या ज्योती डुकडुक तर करत नाहीत ना. नाही तर लईच भडाका झाला तर समजून घ्यायचं विझण्याची शक्यता आहे. चला सर्व सोपं आहे काय अवघड काय नाही. जीवाच्या लक्षणाचा आणि ईश्वराच्या लक्षणाचा विचार करण्यासाठी जलाकाश आणि मेघाकाश असे दोन दृष्टांत आणले. घरी गेल्यावर चांगला अभ्यास करा. आठवडा आहे हो तुम्हाला अभ्यासाला. ते काय एक दिवस नाही. आठवड्याचा गॅप पडतो महाराज त्याच्यामुळे जास्त होत सलग पाहिजे. कमी दोनदा तरी पाठवायला पाहिजे. आठवड्यातून दोनदा बरे ते मुंगुसे आले तिकडून. 4-4 दिवस झाले झाला ते बरंच गॅप पडतो त्याच्यामध्ये. थोडंसं आहे पण आता थोडे दिवस अजून थांबा मग नाही गॅप पडणार. मग आपण शिव आणखीन डबल. पण आता गोडी लागली ना. गोडी लागल्यावर डबल डबल मध्ये. पण तो परत आणखीन नोकरीचा प्रश्न आहे लोकांच्या. आता म्हणतात ते नोकरी होती त्यावेळेस ते जागून घेतच सांगा पुढे पुढे पुढे. नाही तुमचा स्पेशल घेऊ आपण. सर्व मेघास आश्रयभूत हा 1 नंबर सांगितलाय. आकाश त्याच्या आश्रयावर मेघास्थित जल आणि त्या मेघास्थित जलात असणारे आकाशाचे प्रतिबिंब हे 3 मिळून मेघाकाश. बरोबर लक्षात आले ना. आता भरपूर स्पष्टीकरण केलं. पुढे मेघात पाणी आणि त्यात आकाश प्रतिबिंब असल्याचे प्रत्यक्ष नाही हे खरे. हा प्रत्यक्ष नाही हे कर कारण कुठं आम्हाला त्या आकाशातलं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. पण पाणी आहे असं कल्पना करा की पडतंय त्याच्यात सुद्धा. पण मेघापासून जलाचा वर्षा होतो त्यावरून अनुमानाने मेघातील उदकाचे ज्ञान होते. हा आणि जेथे उदक उदक म्हणजे आहे पाणी. आणि जेथे उदक आहे तेथे आकाशाचे प्रतिबिंब असतेच असा नियम आहे. बरोबर यावरून मेघात जल व त्यात आकाशाचे प्रतिबिंब आहे हे सिद्ध आहे. बिलकुल. चला तर अशा प्रकारे तुम्हाला 3 मुद्दे स्पष्ट केले. 4था मुद्दा येतोय महाआकाश. महाआकाशाचे लक्षण सर्व पदार्थांच्या आत बाहेर एक रूपाने व्यापक जे आकाश त्यास विद्वान लोक महाआकाश म्हणतात. महाआकाश म्हणजे आकाशच. आत बाहेर सगळीकडे सगळ्या पदार्थांच्या आत आकाश असते. ह्याच्यात काय ह्याच्यात म्हणजे पेटीत नाही सांगत. प्रत्येक पदार्थात हे आता इथं पाठीमागं भिंत आहे. भिंतीत काय आहे आकाश आहेच. कारण आकाश जर नसेल तर भिंतच या राहू शकत नाही. पोकळी असल्याशिवाय पदार्थ येईल का. मग पोकळी ही अत्यंत सूक्ष्म असते म्हणून प्रत्येक पदार्थाच्या आत राहते ते. लक्षात लोखंडात असते का लोखंडात बी असते. ते म्हणले महाराज कसं काय कळेल लोखंडात पोकळी आहे या अनुभवाने सिद्ध करा. मी इकडून पेटावतो तुम्ही तिकडून हात धरा. ते म्हणले ना महाराज चटका बसायला लागला म्हणजे तुम्हाला उष्णता पास झाली. बरोबर आहे का नाही. उष्णता कशी पास झाली पोकळी आहे म्हणूनच झाली. भिंतीत खेळा जातो का पोकळी असल्याशिवाय जातो का. चला
म्हणून प्रत्येक पदार्थाच्या आत अवकाश आहेच. अवकाश म्हणा आकाश समान. लाकडात खिळा ठोकला तर तो आत जातो, हा, तो लाकडात अवकाश असतो म्हणून जातो. बरोबर. लोखंडाची मोठी पहार एका बाजूस तापवली तर दुसऱ्या बाजूस अग्नीची उष्णता येते. ती पहारेच्या आतील अवकाशाच्या वाटेने येते. बरोबर. व्यापकत्वाबद्दल आकाशाचा दृष्टांत फारच उत्तम आहे. म्हणूनच आम्ही आकाशाचा दृष्टांत आत्म्यासाठी वापरला आहे. आत्मा कसा आहे? आकाशासारखा आहे. आत्मा म्हणजेच ब्रह्म, म्हणून ब्रह्म कसा आहे? आकाशासारखा आहे. आता आकाशासारखा आहे म्हणतोय बरं का, नाही तर आकाश ब्रह्म आहे असं म्हणतात. लक्षात आलं ना? दृष्टांत आहे. हा, ही आकाशाची लक्षणे हा. नीट लक्षात ठेवल्यास हा. चैतन्याचे आकाश चार कसं आहे? व्यापक आहे. आकाश कसं आहे? सूक्ष्म आहे. अत्यंत सूक्ष्म, अतिसूक्ष्म आहे. ब्रह्म कसं आहे? सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म आहे? आकाशाच्या चाळणीतून गळून जातो, त्याचं नाव ब्रह्म. आकाशाची चाळणी केली त्याच्यात नाही गळाल, ते कोण? म्हणून सर्वात अत्यंत सूक्ष्म असा पदार्थ आहे तो ब्रह्म, आणि तोच मी आहे. त्याला तुम्ही त्याला मी असा का म्हणता? तो नित्य आहे, शाश्वत आहे, अविनाशी आहे, नाशरहित आहे, एकच आहे, अद्वय आहे. तद्भिन्न कोणताही पदार्थ अस्तित्वात नाही. आनंदाद्वय नित्य निरामय. हा, आनंद. पांडुरंगाचं वर्णन करताना आनंदाद्वय नित्य निरामय जे कानिज देह योगी आहे. बरोबर. तर त्याच्यात म्हणून असा जो पदार्थ आहे तोच आत्मा आहे. हा, तोच मी आहे. मग आता तो मी आहे म्हणून मग मी जीव नाही हे सिद्ध होईल. तुम्ही जर जोपर्यंत स्वतःला जीव मानताल तोपर्यंत जीव आहात. ज्या दिवशी तुम्ही मान्यता काढून घेतली त्या दिवशी तुम्ही ब्रह्मी स्थितीमध्ये गेले. आणि मान्यता काढून घेण्याचं काम बुद्धीचं आहे. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप व्हावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण आहारणी. माऊली सांगतात तसं. चला. ही आकाशाची लक्षणे नीट लक्षात ठेवल्यास चैतन्याचे चार प्रकार सहज लक्षात येतील. आता 29 नंबर मध्ये सुरू होतो. चैतन्याचे चार प्रकार सांगतायत. वाचा, एक लक्षण घेऊ आपण. 1 कुटस्थ चैतन्य, 2 जीव चैतन्य, 3 ईश्वर चैतन्य आणि 4 ब्रह्म चैतन्य. आता कुटस्थ चैतन्याला दृष्टांत कोणता? म्हणून पहिल्यांदा तिथं जे 4 मुद्दे घेतलेत पहिल्या सुरुवातीला, त्यातला एक मुद्दा उचलायचा, तोच आता इथे लावायचा आहे. कुठे? कुटस्थ चैतन्य. पण आता चैतन्याचे 4 प्रकार. चैतन्य म्हणजेच ब्रह्म, आणि त्याचे 4 प्रकार केलेले, ते औपाधिक केलेले. कशासाठी? तुम्हाला कळण्यासाठी. चैतन्याचे भेद होत नाही. तुम्हाला परत परत सांगतो. चला, आता कुटस्थ चैतन्याचं लक्षण सांगा महाराज. नंबर 1 कुटस्थ चैतन्य लक्षण. बुद्धी किंवा वेष्टी अज्ञानाचे अधिष्ठान जे चैतन्य आहे ते कुटस्थ चैतन्य. बरोबर. तिकडे काय केलं होतं? पहिल्या 1 नंबरला घट आणि अवकाश. बस, पाणी म्हणायचंच नाही. घट आणि आकाश. घटामध्ये असणार आकाश. आता इथे घटाच्या जागेवर काय आणलं? बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान. व्यष्टी अज्ञान रूपी घट म्हणा किंवा बुद्धिरूपी घट म्हणा. बुद्धिरूपी म्हणल्यावर तुम्हाला लक्षात येतो. व्यष्टी अज्ञान म्हणल्यावर लक्षात येत नाही, कारण ते पहिल्यांदा तो हा शब्द जो आलेला आहे तो कसा आला? इथल्या भाषेतला आला, म्हणजे पारिभाषिक शब्द आला तो. म्हणून तो तुम्हाला व्यष्टी या पदाचा अर्थ आहे एक. एकाला व्यष्टी म्हणतात आणि अनेकाला समेष्टी म्हणतात. एका झाडाला व्यष्टी म्हणतात आणि वनाला समेष्टी म्हणतात. झालं सोपं, त्यात काय आवडत. म्हणून व्यष्टी पदाचा अर्थ कळाला, म्हणजे एका व्यक्ती पुरता, एक व्यक्ती. दुसरा आहे व्यष्टी अज्ञान. तर अज्ञान सुद्धा चैतन्यासारखं एकच आहे. अज्ञान सुद्धा कसं आहे? एकच आहे. आणि मग ते म्हणले एकच असलेले अज्ञान हे कसं काय होईल? अनेक भागात विभागणी कशी काय होईल? तर त्याला अनुसरून, म्हणजे जे जीवाचा जो भाग अज्ञानमय आहे तर त्याला अनुसरून जेवढं अज्ञान येतं, जसं चैतन्याचे औपाधिक प्रकार पडले का तसेच प्रकार इथे सुद्धा पडलेले दिसत आहेत. म्हणून व्यष्टी अज्ञान आणि समेष्टी अज्ञान असे त्याचे प्रकार केले.
अज्ञानातले सुद्धा मूळ अज्ञान एकच आहे. मूळ अज्ञान एकच आहे, पण त्याचे व्यष्टी आणि समष्टीमध्ये विभागणी झाली. तशी चैतन्याची सुद्धा झालेली. तसं म्हणून ज्या अंशामध्ये वासनामय जो जीव बनलेला आहे तर त्याला त्याची जेवढी उपाधी त्याचं नाव व्यष्टी अज्ञान असं केलेलं. जेवढी वासनामय उपाधी त्याचं काय केला? व्यष्टी अज्ञान असं केलं. म्हणून ते चैतन्य ज्या अधिष्ठान चैतन्याला जेवढं तोकडं अज्ञान लागलं तेवढं व्यष्टी अज्ञान झालं म्हणा. किंवा जेच अज्ञान ज्या वेळेला प्रसवलं तेव्हा त्यापासून निर्माण झालेली बुद्धी म्हणून कार्यरूपात बुद्धी झाली. आणि त्या बुद्धीमध्ये पुन्हा त्या चैतन्याचं काय पडलं? प्रतिबिंब. याचं नाव कुटस्थ चैतन्य असं केलं. चला, जसं व्यष्टी अज्ञानाचं अधिष्ठान चैतन्य, बरोबर. तसं व्यष्टी ज्ञानाचं अधिष्ठान. व्यष्टी ज्ञान कशाला? ज्ञानाला कुठं? ज्ञान म्हणजेच अधिष्ठान आहे. ज्ञान म्हणजेच ब्रह्म. तिथं कुठे येते? बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञानाचे अधिष्ठान जे चैतन्य ते कुटस्थ चैतन्य, कुटस्थ चैतन्य. अशी व्याख्या केलेली आहे. आता आकाशाचा जसं तुकडा पडलेला नाही, आकाशाचा तुकडा पडला नाही, पण तुकडा कोणी पाडला? आकाशाचा घटाने. तसा चैतन्याचा तुकडा पडला नाही, पण व्यष्टी अज्ञानाने पाडला. म्हणून त्याला आत्मा नावाचा भाग आला. व्यष्टी चैतन्य म्हणजेच व्यष्टी आपल्या कुटस्थ चैतन्य म्हणजेच आत्मा, दुसऱ्या भाषेत बोललं तर. एक शंका होते, अज्ञान जर एकच असेल चैतन्यवाने, तर मग कमी जादा प्रमाण काय हा व्यक्तीजवळ त्याला काय म्हणायचं? समजा तेच ना व्यष्टी म्हणजे तुकडा जेवढे. आता नाही नाही घटामध्ये तसं नाही, जशा- वैयक्तिक म्हणजे वैयक्तिक बोलतोय मी. म्हणजे तुमच्यात आणि आमच्यात आमच्यात आणि आमच्यात जो फरक अज्ञानी आहे, एकच आहे. अज्ञान एक आहे, पण प्रमाण कमी जादा म्हणजे कळण्याची हे कळण्याला कारणीभूत त्याच्यापासून निर्माण होणारी बुद्धी. मग बुद्धी का? कळणं नावाचा प्रकार बुद्धीची बुद्धी संबंध. अज्ञान. ओके, त्या अज्ञान एकच झालं, त्याची बुद्धी कमी जादा झाली. जसं पहा मडके चिखलापासून तयार होणारे मडके, पण पाण्याचं प्रमाण कमी जास्त जसं बसतं तसाच प्रकारे म्हणजे आपण बुद्धी बदलायची तिथं. पण अज्ञान याच्यातला मुख्य आहे तो बुद्धीच. बुद्धी धरायची. म्हणून त्याच्यात देहावर नाही जाता येत, बुद्धीवर जावं लागतं. मनाबुद्धी चित्त आणि अहंकार, त्याच्यात बुद्धी नाही. मनाबुद्धी चित्त आणि अहंकार हे अंतःकरणाच्या संबंधाने राहतात. आणि जेवढ्या अंशात अंतःकरण त्या अंतःकरणाचा मापाचं व्यष्टी अज्ञान धरायचं. त्या अंतःकरणाचं जेवढे माप तितक्याच मापाचं व्यष्टी अज्ञान. त्यालाच तुम्ही एका दृष्टीने कारण देह हे म्हणता. त्या कारणापासून सूक्ष्म आणि स्थूल देह प्रसवतात. आणि सूक्ष्म देहातलं अज्ञान त्याचं नाव बुद्धी असं केलेलं आहे. आणि त्याच अज्ञानाचं दुसरं कार्य स्थूल देह असावी. स्थूल देह सुद्धा अज्ञान कार्याचं. आता बुद्धीमध्ये भेद आहेतच, याच्यात काही शंका नाही. प्रत्येकाच्या बुद्ध्या वेगवेगळ्या. चला, कुटस्थाच्या लक्षणात बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान अशी दोन पदे विकल्पाने घातली. याचे कारण असे की वेदांत विषयावर ग्रंथ लिहिणारे काही ग्रंथकार जीवाचे विशेषण बुद्धी म्हणतात आणि काही ग्रंथकार जीवाचे विशेषण व्यष्टी अज्ञान म्हणतात. म्हणजे विशेषण, जीवाचं विशेषण करायचं असेल तर तिथे विशेषणात काही वेळेला बुद्धी नावाचा प्रकार येतो आणि काही वेळेला व्यष्टी अज्ञान. ते म्हणले मग एकच ठेवायचं होतं, दोन दोन का टाकले? तर काही ग्रंथकार बुद्धी मानतात आणि काही तुम्हाला दोन सांगितलं. आणि खरं तर ग्रंथकार मानण्यापेक्षा तुम्हाला हा विषय खोलात कळावा म्हणून आम्ही सांगतो. कारण तिने जागृती आणि सुषुप्तीवर जाते व्यष्टी अज्ञान. नुसतं बुद्धी म्हटलं तर तुमचं लक्षण कुठं बसलं? नुसतं बुद्धी म्हटलं तर लक्षण कुठं बसलं? जागृती. जागृती. आता व्यष्टी अज्ञान म्हटलं तर स्वप्न म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं हे त्याची खोली आहे. सांगतील पुढे आणखी. भिन्न भिन्न दृष्टीने दोघांचे म्हणणे खरे आहे. सूक्ष्म विचाराने व्यष्टी अज्ञान विशेषण मानणे चांगले. बरोबर. कारण व्यष्टी अज्ञानात जीवतत्वाचे बीज आहे. बरोबर. आणि बुद्धीत जीवत्व स्पष्ट आहे. जीवत्व स्पष्ट आहे कुठे? बुद्धीमध्ये. आणि बीज कुठं आहे? व्यष्टी अज्ञान. झाड कुठं आहे? बुद्धीमध्ये. आणि बी कुठं आहे? व्यष्टी अज्ञान.
जसं बी असतं ना, झाडाचं बी, तर बियापासून झाडाची उत्पत्ती होते, पण बी म्हणजे काय, झाड नसतं. तर झाड म्हणजे बुद्धी आणि बी म्हणजे अज्ञान, व्यष्टी अज्ञान. पुढे असो, ज्यांचे मतात जीवाचे विशेषण फक्त बुद्धी आहे, त्यांचे मताने कुटस्थाचे लक्षण बुद्धिष्ठान चैतन्य. मोठ्या म्हटलं तरी चालेल, मोकळ्या मनाने. बुद्धी अधिष्ठान चैतन्य, बुद्धी अधिष्ठान चैतन्य असे होईल. आणि त्यांचे मतात जीवाचे विशेषण वेष्टी अज्ञान आहे, त्यांचे मताने कुटस्थाचे लक्षण वेष्टी अज्ञान अधिष्ठान चैतन्य. बस, काही फरक नाही, एकच. आणि बुद्धी आणि अज्ञान, व्यष्टी अज्ञान याच्यामध्येही काही भेद नाही. एकाला कारणता आहे आणि एकाला कार्यता आहे. असे होईल. त्या दोन्ही मतांना विरोध राहू नये म्हणून आम्ही बुद्धी किंवा वेष्टी अज्ञानाचे जे अधिष्ठान चैतन्य ते कुटस्थ चैतन्य असे लक्षण केले आहे. तर बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञानाचे जे अधिष्ठान चैतन्य त्याला कुटस्थ चैतन्य असे म्हणतात. अनेक पारिभाषिक शब्द या ठिकाणी येत आहेत, तर त्याचे अर्थ आहेत ना, ते लिहून ठेवत जा प्रत्येक वेळेला, किंवा समजून घेत जा आणि पुन्हा पुन्हा चिंतन करत जा. आणि जे पारिभाषिक शब्द आहेत ते वेदांत शास्त्राचे आहेत, ते कळावेच लागतात. त्याला दुसरा शब्द पर्यायी देता येत नाही है ना. अधिष्ठानाला आता पर्यायी शब्द काय आणखीन द्यायचा हा प्रश्न आहे ना. किंवा आता वेष्टी या पदाचा अर्थ तुम्हाला कळूनच घ्यावा लागेल की एकाला वेष्टी म्हणतात, अनेकाला सवेष्टी म्हणतात. अज्ञान, अज्ञान नावाचा काय प्रकार आहे, अहो मायेलाच अज्ञान म्हणतात. पण ते तामांश प्रधान जे माया त्याचंच नाव अज्ञान केलेलं आहे. जसा माया नावाचा, मगाशी तुम्हाला सांगितलं, माया नावाचा पदार्थ मानला तर तो माया नावाचा पदार्थ मानलेला आहे, वास्तवात नाही. मग ते म्हणजे कसं काय मानलेला आहे, तर संगती लावण्यासाठी. कारण तुम्हाला जसं गणित सोडवायचं असेल तर पुढे बीजगणितात क्ष मांडून त्याचं काय केलं जातं, उत्तर केलं जातं. शिकलेल्या माणसांना माहिती की क्षाची किंमत काढा. आता क्षाची एक्स म्हणा इंग्लिशमध्ये, म्हणजे क्षाची किंमत काढा. मग क्षाची किंमत कशी काढा, तर तात्पुरता माना आणि नंतर त्याची किंमत निघाली गणित सोडवल्यानंतर 5 झाल्यावर 5 क्ष असं म्हणू, तर 5च म्हणायचं. आता क्षण काढून टाकला. तसा जीवपणा, जीव जगत याची संगती लागली आणि जीव जेव्हा ब्रह्मरूप होतो त्यावेळेला त्याच्या दृष्टिकोनातून गणित सुटलं. त्यावेळेला मग तुम्हाला माया मानायची का अज्ञान ठेवायचं म्हणजे ते आत्ता नाही, आता ते गेलं. आणि जोपर्यंत गणित सुटत नाही तोपर्यंत अज्ञान किंवा बुद्धी हे प्रकार येणार आहे. चला आता पुढचं लक्षण नंतर पाहू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली महाराज.